हरि ओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज इथे मी सश्याचं टोपडं लहान बाळाचं दाखवणार आहे। 9 किंवा 10 महिन्याच्या बाळाला बसेल। तर मी जी आडवी रुंदी घेतलेली आहे ती 16.5 आणि उभी आहे ती मी 13.5 घेतलेली आहे। तर इथे मी अस्तर आधीवरती कट केलेला आहे, त्यानंतर मेन जो पीस असतो आपला तो वरचा पण मी कट केलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला इकडल्या साइडून शिलाई घालून घ्यायची आहे। इथे बघू शकता मी कशा पद्धतीने घातलेली आहे। त्यानंतर दुसरी कुठली पण साइड आहे ती आपल्याला शिवून घ्यायची आहे आणि मेन जी खालची बाजू आहे ती पण आपल्याला शिवून घ्यायची आहे। तिन्ही साइडून शिवून घेऊन आपल्याला जो थोडाफार कडचा कापड इकडे तिकडे सरकलेला असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर हे कापड आहे ते उलटायचं आहे आणि मेन जे कोपरा असतात तिथे आपल्याला छोटेसे कट द्यायचे आहेत, जेणेकरून मेन कोपरा असतो तो आपला व्यवस्थित पलटावा, याची काळजी घ्यावी तुम्ही। त्यानंतर इथे बघू शकता मी कसा चौकोन बनवलेला आहे आणि जी वरची बाजू आहे त्याला मी दाब दिलेला आहे 1.5 इंचाचा। तुम्हाला पण अशा पद्धतीने दाब देऊन घ्यायचा आहे। खालचं कापड जे आहे आपलं अस्तरचं ते दिसता कामाचं नाही। तर बाळाचं डोकं कधी कुणाचं लहान असतं कुणाचं मोठं असतं, तर त्यानुसार तुम्ही जर डोकं मोठं असेल तर तुम्ही थोडीशी उंची आणि आडवी रुंदी जी असते ती वाढवायची आहे। त्यानंतर मी ते 1-1 इंचाच्या पट्ट्या घेतलेल्या आहे आणि अशा पद्धतीने आपली जी नॉड असतात त्या बनवून घेतलेल्या आहेत। नॉड्स पण बांधायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही लांबड्या बनवू शकता। इथे त्यांना लांबड्या पाहिजे होत्या म्हणून मी एवढ्या लांबड्या बनवलेल्या आहेत। काहींना लागत नाही तेवढ्या लांबड्या, तर तुमची जशी बाळाला बांधण्याची पद्धत असेल त्यानुसार तुम्ही ह्या नॉड्स बनवून घ्या आणि हे करा, अशा पद्धतीने शिवून घ्या त्या। तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा। आणखीन काय माहिती हवी असेल तर तुम्ही मेसेज द्वारे विचारू शकता, तर मी नक्की मेसेज म्हणजे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन। तर इथे बघू शकता ज्या वेळेला आपण कापड होल्ड करतो तर त्यावेळेला ते व्यवस्थित होल्ड होत नाही नॉड्स बनवता वेळेस, त्यावेळेला पण तुम्ही व्यवस्थित करून घ्या। तर इथे आपल्या ह्या नॉड्स आहेत अशा तयार करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे जे आपले सश्याचं टक्कूचं असतं ते मधी सेंटरला आपण कोना लावतो, तर तो मी इथे 5-5 इंचाचा घेतलेला आहे चौकोन आणि अशा पद्धतीने त्रिकोण मी शिवून घेतलेला आहे। डबल कापड होल्ड केलेलं आहे। तर इथे तुम्ही काठपदरामध्ये जरी कापड असलं तर तुम्ही यूज करू शकता। ते माझ्याकडे नसल्यामुळं मी हा गोल्डनचा कपडा होता तो घेतला होता। त्यानंतर इथे माझं 3.5 भरलेलं आहे। त्यानंतर इकडे बघा इथे मी काय केलेलं आहे, घडी मारलेली आहे 2 इंचावरती आखून घेतलेला आहे। तुम्हाला पण असेच आखून घ्यायचं आहे आणि असा त्रिकोण जो आहे आपला मधला बसणार बाळाच्या वर डोक्यावरती तो आपण करून घ्यायचा आहे। आणि जी ही बाजू आहे ती मी मेन वरची न दाब दिलेली ती बाजू मी इथे अटॅच केलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही खडून आखून घेतले त्याच्यावरनं शिलाई मारायची आहे। इथं बघू शकता बघा अशा पद्धतीने। तर इथे जरा उलट-सुलट होतं तर त्यावेळेला जरा काळजी घ्या। आणि त्यानंतर बघू शकता इकडल्या साईडनं पण तुम्ही शिवू शकता किंवा इकडल्या साईडनं पण। तर करायचं काय आहे, कापड घालून द्यायचं नाही आहे आणि जे आखलेली होती ती बाजू दुसरी त्या साईडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। इथे जरा शिलाई मारता वेळेस प्रॉब्लेम येतो कारण अटॅच करायचा असतो कपडा त्याच्यामुळं। तर आपल्याला कापड न घालून देता शिलाई घालून घ्यायची आहे। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही इथे मी मध्य सेंटर काढलेलं आहे आणि सेंटर काढून जो आहे ते आपण मी टक्कूचं आहे ते पलटलेलं आहे, उलटी बाजू वरती घेतलेली आहे आणि जो कोना लावलेला आहे त्यात आपल्याला कमीत कमी अर्धा इंच शिलाई गेलीच पाहिजे। आणि हो कोना जो मधला आहे ते मी सेंटरवरती मध्ये ठेवलेला आहे, बरोबर मध्य सेंटरला ठेवून शिलाई अशी अर्धा इंच घालवायची आहे। इथे बघू शकता मी कापड कट केलेलं आहे, थोडंफार इकडे तिकडे एक्स्ट्रा झालेलं आतल्या साईडून आणि जे मेन कोना आपलं बाहेर निघणार आहेत इथे
इथे बघू शकता तर ते व्यवस्थित कोणे घ्यायचे आहेत आपल्याला करून. ज्या वेळेला बाळानं घातल्यानंतर त्या टोका ज्या आहेत त्यावरती एकदम अशा छान आणि सुंदर दिसल्या पाहिजेत. तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने हे केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे नॉट्स जी लावायची आहे ती 5 इंचावरती लावायची आहे. आतल्या साईडला नॉट ठेवून इथे मागं पुढे मिशन करायचे आहे. तर इथं फिट्ट करून घ्या, कारण कसं असते लहान बाळं असे नॉट्स वडत असतात ते पटकन तुटतात. तर तुम्ही इथे जितकं 2-4 वेळा अशी शिलाई मागं पुढं करून घ्यायची आहे झिगझॅग सारखे, जेणेकरून लॉक झालं पाहिजे ते नॉट्स जे आहे आपण बांधणारी छानपैकी. तर इथे बघू शकता मी मागल्या साईडला प्लेटा पण घेतलेल्या आहेत. जिथे आपण नॉट म्हणजे आहे तिथून मी ते 3.25 असं मार्जिन करून घेतलेलं आहे दोन्ही साईडला. आणि जो मधला सेंटर आहे तिथे मी प्लेटा टाकणार आहे. तुम्हाला इथे प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत. ज्या वेळेला आपले बाळ असतं मोठं होतं त्यावेळेला काय होतं टोकूचं थोडं लूज करण्यासाठी ह्या प्लेटा असतात. जसं जसं डोकं मोठं होईल तसं तुम्ही प्लेटा एक काढली तरी चालू शकते. त्यानंतर इथे मी वरचे जे कोणे आहेत तिथे मी हे करणार आहे, छोटे छोटे गोंडे लावणार आहे. बाळाच्या इथे 2 गोंडे आपल्याला लावायला लागतात. तर इथे मी जे कोणे काढले होते ते 2.5 इंचाचे असावे अंदाजी. मी तर अंदाजीच काढलेले आहे, माप नाही टाकलेलं. तर इथे मी लावून घेत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पण लावून घ्यायचं आहे त्रिकोण करून कोणी ती. आणि इथे बघा मी दोन्ही साईडला लावून घेतलेले आहे. तर त्यानंतर इथे बघू शकता मी कट करून घेतलेले आहे. ते एक व्यवस्थित एक लाईनमध्ये दोन्ही पण असे छानपैकी कट करून घ्यायचे. थोडं थोडं कट करून घ्यायचं, पूर्ण जास्त नाही कट करून घ्यायचं. असे लहान सुंदर असे छान दिसतात. तर मी इथे 2 टक्कोची शिवलेले आहेत. मी तुम्हाला नक्की दाखवल. खूप सुंदर अशी छान टक्कोची झालेली आहेत. 9 किंवा 10 महिन्याच्या बाळाला बसेल असं. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.